बेटा चेतू, हे काय बनवतेस तू? बाबा हा काय बाबा, मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू. वा वा वा, बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी 1000 वेळा सांगितलंय, हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा. हा, पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचं पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना, ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा, त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा. हा, किंवा झोप काढ. पण काय करू बाबा, मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला. कळलं तुला? नको नको बाबा. हा, त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बरं बरं ठीक आहे, बनव. हा गौरी आला. तुला कसं कळतं ग? गौऱ्याला तुला कसं कळतं नेहमी? बाबा, डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौरी एकटाच आहे. आजा शाम होने आई, मौसम आई, आजा शाम होने आई, मौसम तू चल बात मांगवाची मने हा का आलाय? हा का आला इकडे? मला ह्याचा चेहरा आवडत नाही. हा का आला इकडे? तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मला अजिबात आवडत नाही. हा का आलाय सांगा ती. गौरा इकडे ये ना. ऐक, लागलं तुझी सगळी तयारी झाली आहे ना गौऱ्या? झाली, पण मी नंतर तो चल जातो. आपलं महत्वाचं काम आहे की नाही? हे बघ, तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. काय झालं गा? मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो. काय झालं बाबा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला? माझे पण कस करतो हा? असं कोण असतो? मुस्तफा असं कोण असतो? काय करतोय? अरे बाबा शांत, कसला भारी पंच होता. ब्रह्मकमळ असं वगैरे बोलले, कसला भारी पंच होता. गौऱ्या, का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? तुझ्या बाबाला सांग ना. बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट बाबा. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे. वाचा बसली त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे. या, काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चाळीची फाटलेली रॅकेट. म्हणजे फाटलेली रॅकेट नाही माझी फाट. याला सांगा माझ्या नादाला लागू नको. मार खाईल हा, आधी सांगतोय. नको ना गौऱ्या, कामाचं बोल ना. तुझ्या बापाला सांग. तुझा बाप कसा बोलतो मला मग? हा, तुझा बाप एकटा शाळा आहे का? आम्हाला काय येत नाही? गप ना, कामाचं बोल ना गौऱ्या. त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे. गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. काका कोण वॉचमन आहे? दिवाळी मागायला आलायस? नाही. कुठलं कॅरेक्टर आहे? नाही, बसू का? हा बोला काका. आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे? नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग? साहित्याला तो माल म्हणतो. ह्या क्षणाला स्किट संपवावं असं नाही वाटत तुला? नाही बाबा. ए बाळा इकडे बघ. काका
मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. तुम्ही मला मदत कराल का? इतकं सोपं आहे ते. सोपं गौरव. कसं म्हणशील? म्हणतो बरे काकाश्री, आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे. तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी ही सणावेवी चेची हिमेवी साहेब असावी ही विनंती. धनी ओ धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले, अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले. अरे बापरे, हे तर कपास उचलेले चौगुले. कपाळ सुटलेलं चौकुला हात का बोलला मला? कपाळ सुटलेलं. बाबा चुकून बोलला. चुकून बोललो. मी सॉरी म्हणते बाबा, चुकून बोलला तू. नीट बोल ना, काम आहे ना. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहिती, माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या, चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेतनं नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी नीट बोल ना. बोलतो काय प्रॉब्लेम आहे का? ना तर निघू दे त्याला. नाही. बाबा काका बस. काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. हा, बाबा मी त्याला मदत करते. हो, होय. मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मगाशी ते कागदाचा राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाबा. बाळा, इकडे. स्वागत कक्ष ठेवणार होता मी. ऐक ना बाळा, तू नाल्यात हात घातलास ना, हात फक्त बरबटणार, दुसरं काही होणार नाही, हाताला काही लागणार नाही. ऐक माझं. लक्षात घ्या, मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार, ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा, एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच काढणार आहेस तू? हो सांगतोय का तुम्हाला, मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. मग? त्यासाठी एक मंडळ लागतं, कार्यकारिणी मंडळ लागतं. ते आहे का तुझ्याकडे? आहे ना, सगळी तयार, सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा. अजून कोण आहे? रशीद टायरवाला, आर्यन कार वॉशवाला, त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा कसला आवाज आला बाबा? स्किटनी गच्चीवरून उडी मारली पोते. गेलं मेलं, स्किट मेलं. नाही, गफूर टायरवाला, अब्दुल चिकनवाला, हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना, जा ना बाबा, तर नाही जमणार. तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना ते आपले सगळे स्पॉन्सर आहेत, लक्षात ठेवा. स्पॉन्सर हा सगळे. बाबा गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरव दाखव ना. काय? गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा, हे काय? याच्या सगळी तयारी आहे. हे काय आहे पण? ही आपली पत्रिका. फालतू गोष्टी ना, मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला, मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं, व्यासंग लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा तुला. जा. अरे मी वाचली आहेत, सगळी पुस्तकं वाचली आहेत मी. अरे बाळा जा, तू नको ह्याच्यात. वाचली अरे वाचली खरंच म्हणतो. वाचली आहेत. तू खरंच वाचलंच का सगळं? हो 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 वाचतेत बोल तर. जा जा, खरंच वाचलीत का बाळा? असं नको करूस ना बाळा. होय 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 वाचली बोल ना. परत ते काय विचारताय? वाचले बोल ना, एकदा वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा, विषय संपला. अरे हे काय सॉरी बाबा, सॉरी त्याची तयारी. म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? माझी तयारी झाली, तुम्ही विचारा मला बिंदास. निलगी, अरे सॉरी. अरे ह्याच्यातली चरबी बघ किती आहे. आवा गया उंटो पहाड को नीचे. आयशाबास. हा, तर तू सगळा अभ्यास केलेला आहेस, बरोबर आहे. साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे. हा, हे काय तयार केलं तू? पत्रिका. पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. हो, बाबा. ही काय आहे त्याच्यात मला सांग. म्हणजे दिवसभर आहे ना, हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याची लिस्ट बरं. आहे. हा म्हणजे लिस्ट आहे काय काय. साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार? वाच. पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा, साहित्य दांडू निघेल. काय काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू हा म्हणजे? ते असं घेतात ना खांद्यावर. इकडे तू दे, शेजारच्याला देतो. हे बघ, इकडे बस. साहित्य दांडू.
साहित्य दिंडी म्हणतात त्याला, दिंडी. साहित्य दिंडी म्हणतात. आज आहे भाई, आज आहे. पंचपक्वान का टाम भरा हुआ है मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार आहेस बोल. काय नाही, मी आता येऊ का, जाऊ घरी? नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल बोल पुढे वाच, काय काय करणार आहेस पुढे. नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल. 9 वाजता ब्रेक होणार. नाश्त्याचा ब्रेक होईल. त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील. तू कशाला मारते का मला? गौऱ्या, परिसंवाद तुला सांगितलं ना. सॉरी. एवढं पाठ होत नाही तुझं. Sorry. पर्सनल वाद म्हणशील. पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला? हा, किती त्याला समजो, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा, एवढं ओके. आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. गद्य आणि पद्य हे येतंय त्याला. हे येतंय? हा, आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेक करून आदळल्यानंतर पोटात कसं होतं, गद्य 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 गद्य, त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे? पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा चार्टच घेणार आहेत. बघ, बाबा. हेच आहे. अरे हेच आहे. अरे मला सांग ना, मी हेच सांगितलं होतं ना. हेच आहे ना. रिक्षा, मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? मीरारोडला गेले. बस स्टेशन आ गया. बस. तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण. ते गेले मीरारोडला. मी बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिलं ना. मला माहिती आहे ना, मी स्वतः माझ्या हाताने उत्तर सांगितलं त्याला. मरतोय हा. हा, गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे ना, असं कोणी मारतं का? मीरा रोड स्टेशनला गेला, तिकडनं एक स्टेशन दहीसरला गेला असता, घरी गेला असता. परत आलाय सेट वरती मला मारायला. असं कोणी मारतं का यार? मला आजपर्यंत घरी मारायला असं. खूप मार खायचंय बाळा तुला अजून. मी पुढच्या वर्षी नाही बाळा, असं कसं गद्य पद्य तुला आलेलं नाहीये. ओके, आता मी तुला वेगळं विचारणार आहे. तुझे म्हणतोस ना तुझं वाचन झालंय. मला सांग, अरुण साधू कोण होते? ते हिमालय स्केट करायचे. अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं मला. हिमालयात स्किट करायचे. हा, अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू. मुखवटा या कादंबरीचे लेखक किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू. झिपऱ्या या कादंबरीचे लेखक अरुण साधू. लक्षात आलं तुझ्या? याला आलेलं नाहीये. हा, माती खाल्ली आहे त्यांनी. काही नाही केलं. हा, आता तू मला सांग, आता गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न. तुला आवडतो ना मला गाळलेल्या जागा भरायच्या? सोपा प्रश्न. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंब आहे. साडू आहे. साडू आहे. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे. चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे, हे जे गीत ज्यांनी लिहिलं त्याचे कवी. कळलं? आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे. लक्षात आलं? तुला काही कळलेलं लक्षात? याला काहीही माहित नाहीये. अरे कडक पाव घरी येतात ना, कडक पाव ते ज्यात बांधलेलं असतात तेवढं तरी वाचन करत जा रे. हा, तेवढा तरी पेपर वाचत जा. आता वेगळा प्रश्न. हा बाळा, कोसला कानावर गेले कधी? हे माहित आहे. कोण बोल सांग. कोसला आम्ही पिकनिकला गेलो ना की बार्बिक्यू कोसल्यावर गरम करतो. हा, अरे तो कोळसा रे गाढवा. बापरे, मी विचारतोय तो कोसला. कळतंय का कोसला म्हणजे? ऐका ना, भालचंद्र नेमाडे का कधी गेलंय कानावर ना? नाही ना. हा, भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी आहे ती कोसला नावाची. याला काही येत नाही बाबा. तुम्हाला घाबरतोय. तुम्ही अंगावर जाऊ नका ना. हो का रे बाळा? मी पुढच्या वर्षी येतो ना. आता ऐक ना, पुढच्या वर्षी कशाला? खरंच मला घाबरतो. मी सगळं अभ्यास करून आलो. मी आता काही तुला करणार नाही, काही हात सुद्धा लावणार नाही. हा, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नुकत्याच वाचलेल्या 5 कादंबऱ्यांची नावं सांग किंवा 5 पुस्तकांची नावं सांग. हा, सांग. गौऱ्या, मी पाठ करून घेतलं. कुठली पुस्तकं वाचलीस? येते का तू देवयानी? कुठलं ना? येते का तू देवयानी? ययाती आणि देवयानीला. सॉरी कुठे घेऊन चाललंय डेट?
भुर्जीपाव खायला घेऊन चाललायस ययातीला? ययाती आणि देवयानी बोल. ययाती आणि देवयानी हा? हे. काही याला माहित नाही. मारू नका, माहिती माहिती आहे? त्याला, माहिती, अजून मारू तिसरं नका. नाव सांग. आता आठवलं. आता जस्ट वाचले. काय? व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं हे आलेलं नाहीये तुला, लक्षात घे. हा? शून्य अक्कल आहे तुला, लक्षात आलं? निघ, याला काय निघ. येते बाबा, येते. काय गरज नाही याची. येते मला आठवत. तुम्ही मला नका ना मारू असं, मला सगळं आठवतंय. सांग ना. मी आता राख्याने लिहिलेलं आहे, कालच माझ्याकडनं करून घेतलं. काय? ती आणि तिची गच्ची. हे राख्याने पुस्तक लिहिलंय? हा, ती आणि तिची गच्ची. अरे तो तर हसरी तरच होता ना पण. त्याने तो घरी बसून दिली ती आणि तिची गच्ची. अरे ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं का? हा, त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा. अरे याला हाकल ग, मला नाही. कंटाळा येतो ग मारून याला. बाबा ऐका, नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल. ऐका, त्याला माहितीये, त्याला तर आठवत नाहीये ना. हा, त्याचा कवितांचा पण अभ्यास झालाय, त्याच्याबद्दल विचारा. कवितांचा अभ्यास झालाय? हो. कविता वाचलीस का? काय कानावर पडली आहे? एकच कविता माहिती आहे. काय काय? हिरवे हिरवे गाल मालूचे. हिरवे हिरवे गाल मालू गाल मालूचे हिरवे हिरवे हा? चुकतंय माझं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, अशी कविता आहे. बालकवींची कविता आहे ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे काय? प्रियदर्शनी खेळत होती. अरे ही प्रियदर्शनी हिंतडाक धिंतडाक ती प्रियदर्शनी नाही रे. फुलराणी खेळत होती तुम्ही बोलला ना. अरे ती फुलराणी नाही, जुनी ओरिजिनल फुलराणी. अच्छा. लक्षात आलं तुझ्या? याला काही माहित नाही. येतंय ना बाबा, त्याला याला हायकू माहित नाही, याला कविता माहित नाही, याला चारोळ्या माहित नाही, लेख माहित नाही, ललित लेख माहित. याला घरी काय? तू घरी जा. मला माहिती आहे. घरी जा बाळा. मला ललित लेख माहिती आहे. मला ललित लेख माहिती आहे. हा, राख्याने हा लिहिलाय. शेवटचा चान्स, शेवट. नाही तर खून होणार. नाही बाबा. शेवटचा चान्स आहे. आहे, राख्याने लिहिलाय. हा, माय व्हेर इज माय नोट. वही. नीट बोल रे. नीट बोल रे. व्हेर इज माय नोट. नाही ते हे हा. राख्यानेच लिहून दिले मला. मला बोलला हे वाच म्हणून आपल्याला लागेल. वाचून दाखवू. हाय भाई लोक, मी राख्या. काय सुरुवात आहे? क्या बात आहे. ललित लेखाची हाय भाई लोक कैसे मैं राख्या. वाव, सुंदर. त्या दिवशी मी उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार, कडकी मी आटा गेला. परत लादी पुसली. मग बाहेर आलो, कामावर जाणाऱ्या लोकांना म्हटलं अरे किधर? सगळं काम पे जा रे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली, मी तिथंच उभा. काय भाई लोक आगे? वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेवढंच करत राहिलो. अशी 7-8 वर्ष निघून गेली. सकाळ झाली, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. अरे यार, कडकी मी आटा गेला, लादी पुसली. मग म्हटलं काय करूया, गौऱ्याला फोन करूया. PTO. तर गौऱ्या किधर है? मैं बोला मैं शूट पे. ठीक है, शशि को फोन करो. शशि किधर है रे? शशि बोला मैं पण शूटला है. रुक, जाड्या को फोन करता हूँ. जाड्या क्या है रे? जाड्या बोला मैं लिख रहा हूँ, बाद में फोन करता हूँ. मग मी मोठे सरांना फोन केला. मोठे सर, मी सातारला आलो आहे. मोठे सर बोलले वा वा वा, मी मुंबईला आहे. गोस्वामी सरांना मेसेज केला, सर हाय गुड मॉर्निंग राकेश. सर म्हणले अरे वा वा वा, ब्लॉक. मग परत सकाळी उठलो, PTO, ब्रश केला, चहा प्यायली, हरी सांडली, चहा सांडली. बोलले यार कडकी मी आटा गेला. आमिर दादाला फोन केला, अरे भाई हॅपी बर्थडे. दादा बोला अरे गेल्या महिन्यात झाला. हॉस्पिटल आले या इथे. हा ग म्हातारा जेवाला किती चालवता तुम्ही. बसा बसा इथे, बसा इथं बसा. या अंगून बसा इथं, बसा अंगाशे बसा. बस आई, हळू, सावकाश बस. केवढं चालवलं का तुम्ही म्हातारा जेवाला. बया काय आई, इथं दारात टॅक्सी सोडली आपण, तिथून इथं आलोय फक्त चालत. तर कायला कटकट घाली दो. नाही तर काय आई, आई तुमची चालायची ना सवयच गेली म्हणून तुम्हाला त्रास होतो. आई ग बसती का? त्या टॅक्सीतली सीट बघितलं का, केवढी बोचत होती निसती. बया तुम्हाला सोफा सोडून सगळंच बोचत हो. उद्या इंग्लंडच्या राणीची खुर्ची आणून दिली तर ती पण बोचन तुम्हाला. तुमचं काय नमे
ले बोलतीस हा अहो बोला बाया बोला आई. मी कुठं तुमची आई आहे व्हय? सासूच आहे ना मी तुमची आयो कसं बोलता तुम्ही? दोन पोर आहेत एवढा किडनी टोन झालाय दोघातला एक पण बघायला नाही आला बाया मला ह्या टावळानं पाठवलं माझ्या उराव बसायला आई काय उरावर बस कसं बोलताय हो आई तुम्ही यांना कधी नव्हे तर एवढ्या लांबचं एअरपोर्टचं भाडं मिळालं मग जाणार नाहीत का रिक्षा घेऊन? भाडं महत्वाचं की आई महत्वाची त्या भाड्याच्या नादात आई चालली वैकुंठाला त्याचे काय फरक पडला नाही होय तुला लेकराला हो आई तुम्ही काय वैकुंठाला जात नसताय तुमचा पसरा बघता देवाने तिथं नाव वैकुंठ तयार करायला घेतला असन नमे आणि तो होईपर्यंत तुम्हाला काही होत नाही काळजी करू नका हसा ग हसा गंमत मी कुठं करतो तुमची आई आहे आई. तू तर सांगूच नकोस मी काय केलं तू सांगितलं असं माझ्या लेकराला काय तुम्ही कुठं चालला हॉस्पिटलात मी हाय ना तुम्ही जा ऑफिसाला आई अगं खडा हल्ला आवाज आला का ग खडा हल्ला घुंगरासारखा आवाज आला हो. काय बोलताय खडा नाही अख्खा डोंगराचा कडा हल्ला आई हॉस्पिटल मध्ये किती करती किती करशील अगं हा कुठे आहे आपण जरा भान ठेव ना इथं ये ना आणि आई हॉस्पिटलात पण सगळं करायचंय तुला हा जरा गप्प बस जरा आवर घाल स्वतःला आणि आई तुम्ही काय म्हणला मी ह्यांना पाठवलंय हा अहो आई त्यांना ना महत्वाची मीटिंग लागली त्यांच्या बॉसने त्यांना बोलावून घेतलं म्हणून ते गेलेत तिकडं काय झालं नाही एवढं तुम्हाला साधं ऑपरेशन आहे मुतखड्याचं काही दुसरं काही नाही आणि आई लेझरनी करणार आहेत ते मग? तुम्हाला आतमध्ये नेणार लेझर मारणार त्या खड्याचे छोटे छोटे तुकडे होणार ते लघवी वाटे पडून पण जाणार आई ना तुम्हाला कापणार ना फाडणार तुम्हाला कळणार पण नाही काही मोठं ऑपरेशन नाहीये साधं ऑपरेशन आहे एक खडा फुटला ना ते सगळं ना लघवी वाटे बाहेर निघत काही होत नाही तुम्हाला तुम्ही कोणाला पण विचारा ओ काका हा. काका काय आमच्या आई आहेत ना जरा आहे ना ऑपरेशनला घाबरेत त्यांचं खड्याचं ऑपरेशन आहे ना त्याला जरा घाबरेत जरा सांगा ना त्यांना काही एवढं डेंजर काम नसतंय ते. कुणाच्या किडनीत खडा झालाय आमच्या आईंच्या ह्यांचं झालंय घाबरतायत त्या. ऐका घाबरायचं काय नाही त्यात मग पर्वत माझं ऑपरेशन झाले बघा काय सांगता मग धडधड तुम्हाला पण किडनी टोन झाला होता का हो अहो काय नसते त्यात हा. ते डॉक्टर आत घेऊन जात्यात हा. थोडस इकडे कट हा. मारत्यात चिमट्यान असं खडा काढतात आणि फेकून देतात झालं एवढंच आहे बायांना मी अगं तू म्हणली होती का फाडणार भेटणार नाही म्हणून नाही पोट नाही फाडायचं अहो पोट नाही फाडायचं त्यांचं लेझरचं ऑपरेशन आहे लेझर हा लेझरचं ऑपरेशन काही येडी झाली का तुम्ही लोक आई अरे ऑपरेशन मध्ये काय मजाच नाही मग कायची माझ्या मजा नाही म्हणजे अहो मला सांगा बॉडी फाडल्याशिवाय कुठं ऑपरेशन असतंय का खरं ऑपरेशन ते आहे ज्यात बॉडी फाडली जाते बायांना मी अगं काय अहो लेझरचं काही खरं नसतं ताई आता लेझरचा नियम चुकला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडला तर काय कराल अहो खडा फुटायचा नादात कमरेचं हात तुटलं मग काय कराल अयो ना मी अगं तू काय म्हणतो नाही ओ आई ओ काका उगा काही सांगता मी तुम्ही काय? हा? ते लेझरने खडे फोडणं म्हणजे काय बेचकीनं आंबा पाडण्यासारखं आहे का माहिती काय? काही सांगता तुम्ही आई काय नाही एवढं कठीण एवढं काय नाही होणार साधं आई. सोपं ऑपरेशन हा, आणि समजा कमरेचं हाड मोडलंस त्यात काय एवढं आई म्हणजे तुमच्या कमरेच्या हाडाचा काय उपयोग आहे आई तसं नाही म्हणजे सोफ्यात नुसतं बसलेले असताना आई तुम्ही बाथरूमला जायचा पण कंटाळा करता खरं की नाही म्हणून झालाय तो किडनी स्टोन एकदा अंघोळीला जाता ते पण असं घसटत सॉरी ते एकदा असं घसटत जाता त्याला कशाला पाहिजे आई कमरेचं हाड त्या ऑलिम्पिक मध्ये पळायचंय का तुम्हाला नाही एवढं टेन्शन लई बोलतेस हा एकदा तुला वाकून तुझ्यावरच बसणार आहे मी आई कशी बोलते बाई, आई. कमरेचं हाड पडलं तर चालणार आहे बाई माझं ऐका माझं अहो चेतू आहे ना तुम्हाला समजावून सांगते हा. हा? समजावून सांगते बाकी काय तिच्या बापाने समजावलं होतं असं वय अयो माणूस काय खोटं बोलतोय मी कशाला खोटं बोलू माझं बी किडनीचं ऑपरेशन झालंय एवढा खडा काढलाय माहितीये का एवढा बाई, एवढा हा मग? केवढा एवढा खडा काढलाय काका हा तोंडाला येते बोलिता का काय झालं एवढा कुठं खडा असतो का एवढी किडनी तरी असती का हा? दगोड झाला असेल तुमच्या पोटात दगोड अहो सांगता. सांगायची पद्धत असते का नाही? एवढं हा म्हणजे का भरती म्हातारी आमची आता माझ्या किडनीतला खडा तर डॉक्टर मला म्हणले चला लेझरने काढू म्हणलं काय काय? पोट फाडण काढून घ्या नाही तर काय अहो लेझरने खडा समजा तो फोडला 4-5 झाले
तो आतमध्येच कुठल्या तरी बॉडी मध्ये सुळून पळून गेला, मग काय करायचं? असं पण असतं असं म्हणजे अहो तुम्हाला कळत नाही का? आपल्या ह्या रक्ताच्या वाहिन्या स्विंग 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 इकडून तिकडून पळत असतात. त्यातला एखादा खडा जर का त्या वाहिन्यात गेला आणि डायरेक्ट डोक्यात बसला, काय कराल मग? मेंदू फोडून काढावा लागेल. काका ना घाबरवू. माझं काय म्हणणं आहे, मुळात तो खडा आहे ना, खडा तो काही फुगा आहे मेंदूत जायला? जाऊ शकतो. नाही, तो खाली लगवी वाटत बाहेर पडणार आहे. उगा नका त्यांना घाबरवू. ठीक आहे ना, एक मिनिट मेंदू फोडायला. आई आई ठीक आहे ना, समजा मेंदू फोडायला लागला, एवढं काय त्याच्या? काय बोलत तसं नाही काका, तसं नाही आई. अहो नुसतं सोफ्यावर बसून सुनांना शिव्या घालायला काय मेंदू लागतो का? नाही ना, नुसतं असं घसरत घसरत आंघोळीला जायला काय मेंदू लागतो काही? आई ऐका, मेंदू फुटला तर फुटू दे ना, तुमचं डोकं शांत होईल ना तेवढंच. कसं बोलते ग ना मी बघ. त्याला घाबरवती ग त्यांना? मी टेन्शन कमी करते त्यांचं. वाढवती त्यांचं टेन्शन. नाही गप बस तू. ओ आई, काय होणार नाही तुम्हाला. नाही, काय भीती वाटायची काही कारण नाही. ते पोट फाडायचं काय तुम्ही लय डोक्यात घेऊ नका. अहो लय डेंजर काम असतंय ते. एक तर तुम्हाला सोफ्यात बसायची सवय दिवस रात्र. हा, असे फटकल मांडून सोफ्यात बसले तर डायरेक्ट ते टाके फुट्टीन उसवतीन. मग काय करणार तुम्ही? कडकड आवाज येईल. मग काय करतारा? मग माझा आई. आणि आई, तो सोफा तुमच्या आठवणीत रडेल, त्याचं काय? तुझं काय मध्येच रडून दे, मरून दे. माझा सोफा रडेल. आई नाही तर तुझ्या आईला आणून बसव ना त्या सोप्यावर. नाही तर त्या मेंढीचा डोळाच आहे माझ्या सोप्यावर. माझ्या आईला मेंढी म्हणाल्या. नाही नाही, मेंढी मध्ये काय मजा नाही. असं असं काय खरं मेंढा असतं बघा, असा त्याच्यात मजा खरी. पडल्या 4-5 खडे बसा नाही तर तेवढा जीव काढिता येईल ना, मेंढ्याला अटॅक येईल ना. बसा ना जरा निवांत. या मेंढीला पण बसाय सांग शांत. तुला लय ऊत आला काय ग? बस तिथं. जनावर कुठली? आई 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 ऐका माझं. नाही नाही, लेझरचं तुम्हाला सांगतो अजून एक टेन्शन आहे. काय आता डॉक्टर लेझरने ऑपरेशन करायला घेतला, लेझर आत टाकला आणि समजा मध्येच लाईट गेली, तो लेझर आतल्यात घर घर फिरत राहील का नाही? बाहेर कसं काढणार? कसं काढणार? हे काही सांगत अगं ते आतल्या आत फिरायला लागला ना, नाका कानात बाहेर आला तर मग? अव नाका कानातून बाहेर पडला तर बरं, बेंबी फुटून बाहेर पडला तर काय करणार? जीव जाईल ना ताईंचा. अहो फॅमिली किती त्रास होईल तुमच्या. नाही नाही नाही, आम्हाला नाही त्रास होणार. आणि आईवर डिपेंड नाहीये. अगं कशी बोलत, ती लाज वाटते. आम्ही सिरियस. चिप चालतील तुझी, जरा गप बस. नाही बाय, मला नाही करायचं. आई नाही, असं नका तुम्ही करू. मला खापवायलाच बसलेत. मला कुठचंच ऑपरेशन नाही करायचं. आई- मी जाते बाय. आई नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ. हा, आणि तुम्ही पण नका ना त्यांना घाबरवू एवढं. मी कशाला साधं ऑपरेशन आहे, लेझरने ऑपरेशन करून मोकळं व्हायचं आपल्याला. नाहीतर मग एवढा दगड होईल आई, दगड. मग डॅडी कसं? ऐकलं तुम्ही इथं आहे वय, चला घरला. चला कुठं करला? येडा झाला का? डॉक्टरला भेटू दे, मला विचारू दे काय करायचं आहे. झालंय सगळं. दादा जा जा, घेऊन जा त्या म्हातारीला, घेऊन जाऊ जातो त्या की. म्हातारीला चला. घाबरवले. जा घराला. घेऊन जा. लेझर ऑपरेशन वरनं घाबरवतायत. नाही तर काय? हो, मग यांचं पण लेझरच झालंय की. काय झालं, घाबरत होते म्हणून सांगितलं नाही ऑपरेशनच्या वेळेला. एकदा गुंगीत गेले ना, लेझरच करून टाकलं. अरे काय येडा झाला का? आत खडा असं मी काय करू? अरे डॉक्टर कुठे? आत खडा एखादा असं मग मी काय करायचं? डॉक्टरला भेटू मी निघणार नाही. जास्त ओरडू खडं काढायचं नका, मग. जास्त ओरडू नका. ओरडण्यामुळे जे पडायला नाही पाहिजे ते पण खडे पडतील. सांगायचं ना मग. झाले ना सगळे. अरे चला, पोट फाडलं कसं करता तुम्ही? लेझर केलंय. झालं झालं तुमच्या मनाचं समाधान. तो उगा म्हातारा घाबरवत होता तुम्हाला, त्यांनी पण लेझरचं ऑपरेशन केलंय. नाही बाया, चला ऑपरेशन. नको बाया, मला लई भीती वाटते ना. आई नको बाया, आई. मला कोणताच ऑपरेशन नाही करायचं. एक काम कर, नाही, मोबाईल नाही. मोबाईल दे. मोबाईल. मामांजींना फोन कर. नाही नाही ना मी थोडी भूक पण लागली ग. माझ्या शरीराने ना आता पतूर तो खडा ना चवळून चवळून संपवला पण असं. काय म्हातारी आहे.
आई घाबरू नका ना, छोटस ऑपरेशन असतं आई. थांब जरा. हॅलो, आता बोल. छोटस ऑपरेशन. हॅलो मामनजी. हा बेटा. आया, कुठे आहे तुम्ही? आर्मी तू ते गठुडून नेलं का हॉस्पिटलला? काय बोलत हो मामनजी, त्यांना घेऊन आलोय इथं खड्याचं ऑपरेशन करायला. झालं का ऑपरेशन? अहो कायचं ऑपरेशन? ही चेतू हिनं घाबरवून ठेवलंय त्यांना. मी कोण? ही चेतू. अरे त्या मेंढीला काय अक्कल आहे का रे? मामांजींना कळलं. का बावळट आहे का ग तू? हॉस्पिटल मध्ये कसली तमाशे करती? म्हातारीला नका घाबरवू रे. मी नाही घाबरवलं, त्यांचं टेन्शन कमी करत होते मी. काय नाही टेन्शन कमी केलं. बरं आणि ते अजून एक काका आलते, त्यांनी पण घाबरून टाकले त्यांना. अरे बुवा, त्या कुठल्या म्हातारीचं ऐकता का तुम्ही बावळट पोरी? डॉक्टरने सांगितलं ते सगळं करायचं. बर ते म्हातारीचं कशाला ऐकत बसिता? तेच माझं म्हणणं आहे. एक द्या फोन दे वर दिला. बोला आता बोला. आई बोला. हॅलो धने. अगं का बावळट आहे का ग म्हातारे तू? हा, डॉक्टर सांगत होत तसं करायचं. हवं नाही धने, हवं मला भ्या वाटायला लागलंय. अगं भेव वाटण्यासारखं काय माझे हरणी? काय म्हणलं तुम्ही? हरणे एकदा पण म्हणा ना. काय म्हणलात तुम्ही? हरणी म्हणा. अरे गप्पस, इथं उगा इतरू नको. ऊसामध्ये मी एकटा आहे, इथं उगा नको ते धंदे नको. गप्पस. धने. हा बोल. धनी तुम्ही इथं या ना. कशाला? तुम्ही आलात तर कसं मला आधार वाटेल ना. या ना. अरे आधाराचं नाव काढू नको येडे. सूर्याच्या वेळी आधारासाठी तू कळ आली तेव्हा हात दाबला माझा. 3 बोट माझी वाकडी झाली तेव्हा डाव्या हातानं ऊस धरता येत नाही मला इथं. ते नको ते आधाराचं काही नाटक. ते डॉक्टर सांगत होता सकर गुपचूप. या ना या ना या ना तुम्ही या ना. अगं नको ग बाई, एकटा आहे मी, नको तमाशे करू तिथं. तुम्ही या ना, तुमची हरणी वाट बघती. या ना ओ. अरे दगड हाणला हरणीला. गप्पस ठेव फोन. हवं ऐका तर. हॅलो फोन ठेव. हॅलो धनी, हरणी वाट बघते. हॅलो हॅलो धनी. ठेव फोन. नमस्कार रसिका हो, नमस्कार नमस्कार. तर रसिका हो, MSJ प्रस्तुत हसत खेळत भाषा परिचय या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं हसत खेळत गैर स्वागत करतो. वा. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन. आणि हा दिन आपण आपल्या स्टुडिओमध्ये एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. वा, कारण आज आपल्या इथे आलेले आहेत मराठीचे गाडे अभ्यासक श्री माधव आष्टीकर सर. सर तुमचं गैर स्वागत आहे. बुवा, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही वेळ माफ करा. चूक. इथे व्यस्त हा शब्दप्रयोग चुकीचा ठरतो. खरं तर व्यग्र असा शब्द असायला हवा. की तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे किंवा शतशः ऋणी आहे असं म्हणू. अरे बापरे, हे आजच कळलं मला. मग फार उशिरा कळलं तुम्हाला. वयाच्या 40शीत 45शीत किंवा 50शीत आपल्याला आपलीच मराठी भाषा किंवा त्या भाषेतला एखादा शब्द कळणं म्हणजे तुम्हाला फारच उशिरा कळलेला आहे. जाद्या चूक झाली हो. वा. आणि आपल्याच चुकांवरती असं विकट हास्य करून समोरच्याला प्रतिक्रिया देणं म्हणजे निलाजरेपणाचं सामाजिक लक्षण आहे. हेही लक्षात घ्या राजपूत. आता काय बोलू बुवा मग? नाही, तुम्ही काही बोलूच नका. खरं तर मीच तुमचे आभार मानतो कारण तुम्ही या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर मराठी भाषा ही फक्त यादृच्छिक संकेत व्यवस्था नसून ती माणूसपणाची ओळख आहे. खरं सांगायचं तर भावनांचं प्रकटीकरण आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तुम्ही
आपल्या सभोवताली पाहिलं तर आजकालच्या व्यावसायिक मिश्र भाषेच्या अपरिहार्यतेमुळे आपली जी मराठी भाषा आहे, जी अभिजात भाषा आहे, ती लोप पावत चाललेली असताना तुमच्यासारखी काही माणसं, म्हणजे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही माणसं आपली भाषा संवर्धनासाठी किंवा आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी ज्या पद्धतीचं कार्य करत आहेत ते खरं तर अभिमानास्पद, गौरवास्पद, कौतुकास्पद आणि आल्हाददायी आहे असं मला वाटतं. अरे बाप, किती दिवसांनी एवढी शुद्ध भाषा ऐकली मी. म्हणजे सर तुम्हाला सांगतो, कान तृप्त झालं, भलतं भारी वाटलं. राजपूत, मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुमची आत्ताची प्रतिक्रिया ही उथळ प्रतिक्रिया आहे. आपलीच भाषा, प्रमाण भाषा नव्याने ऐकल्यासारखी प्रतिक्रिया देणं खरं तर उथळपणाचंच लक्षण आहे. चला आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना, सेलिब्रिटींना, म्हणजेच मोना डार्लिंग यांना काय झालं? मला प्लीज सांगाल का की मोना डार्लिंग म्हणजे कोण? कारण मी प्रथमच हे नाव ऐकतोय आणि कोण बरं आहेत या विदुषी? नाही, विदूषक नाही त्या. नाही, ते तुम्ही आहात. विदूषक नाही, विदुषी. त्या म्हणजे रिली स्टार आहेत. हा, तर आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बा. लाखों दिलों की धडकन, इंस्टाग्राम की आन बान शान, मोना डार्लिंग यांचं. सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. हेलो गाइस एंड हेलो बॉय. Oh my god. Hello cutie pie. Hello. This is so cute. Manager. Oh my god. This is so cute. Oh my god. Taku taku taku. This is so smooth. Like a buzzer. I like it. I totally like it. बजर नाही ते, माझे टकले ते. Oh, so cute. Hey, Taku. What is your name, Taku? तसं आजपर्यंत माझं नाव श्याम राजपूत होतं, पण आजपासून माझे नाव टक्कू. तुम्ही जेव्हा मला टक्कू म्हटलं ना, तर माझ्या कोणीतरी मक्कू घेतल्यासारखं वाटलं मला. Don't be naughty, don't be naughty. मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे अरे या मॅडम, इकडे या तुम्ही. सॉरी बरं का, ओळख करून देतो. तर या आष्टीकर सर, या मोना डार्लिंग जी आहेत. नमस्कार. आणि मोना डार्लिंग जी हे आष्टीकर सर आहेत. स्टिकर. टिंग टिंग. ए चला, तिकीट बोला, तिकीट बोला, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. पोंग पोंग पोंग. स्टिकर. मॅडम स्टिकर नाही, अस्टिकर. अकर तर तुम्हाला कळलेले आहेत. स्टी मध्ये मला कळतंय जरा गोंधळ झालाय तुमचा. स्टी म्हणजे प त्याला बाण, उलटा क्वेश्चन मार्क आणि परत सरळ असा हे स्टिकर. म्हणजे यांना लोक चिटकवतात का मॅडम? हे स्टिकर आहेत ना मॅडम. स्टिकर नाही, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठीचा गौरव दिन बुवा, एक प्रकारे मराठी गौरव दिन बुवा. वाव, म्हणजे मराठी आणि गौरवची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यासाठी आपण इथे आलो. अरे नाही हो, तो गौरव म्हणजे तो तो नाही हो. म्हणजे मराठीच्या गौरव दिन ना. अरे आता कसं सांगू गड्या? तुम्ही थांबा, मी सांग. मॅडम मराठी गौरव दिन म्हणजे मराठी डे. मराठी. ओ माय गॉड, म्हणजे आज मराठीचा बर्थडे आहे. वा, म्हणजे मराठी आज जन्मली. वा, बोलवा तिला, आपण तिला बर्थडे बम्स देऊ. नाही, त्याची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही बोलत असताना तिला बर्थडे बम्स मिळतायत. तिला बोलवून वेगळे देण्याची आवश्यकता. मॅडम, मराठी कुठली मुलगी नाहीये, मराठी एक भाषा आहे. मी जे बोलतो आहे ते मराठी आहे, तुम्ही जे बोलता ते मराठी आहे. हा मॅडम, मी मराठी बोलते. नाही, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मराठी बोलताय, पण तुम्हाला अपेक्षित असलेली मराठी ते बघा तिथे, तिकडे दिसते दूर, त्या तिथे ते बघा तिकडे कोपऱ्यात दिसतंय.
तिथे केविलवाण्या विमनस्क गतप्राण गलितगात्र निश्चल मूर्छित निश्चित अवस्थेत जी पडलेली आहे तिकडे दूर कोपऱ्यावर जी आराम करते ती आहे खरी मराठी. सर विशेषणं चांगली आहेत पण त्यांना कळणार नाहीये. एक्सक्यूज मी मॅनेजर, मला कळलेलं आहे. टाकू पटकन कार्यक्रम संपवा. पटकन कार्यक्रम संपवा. मला पण मराठीच्या बाजूला जाऊन आराम करायचा आहे. दिस इज म्हणजे ती आराम करू शकते, मी नाही. ती आराम करणार मराठी. हॅशटॅग सोनीली विथ चिल. शाणी राजपूत आज कोणाला आणलेला आहे तुम्ही? या मुलीला मराठी म्हणजे काय हेच माहित नाहीये. राजपूत. एक्सक्यूज मी, कुस्तीकर. कुस्तीकर आडनाव आहे का माझं? नाही. आष्टीकर आडनाव आहे की नाही? कुस्तीकर असायला मी आखाड्यात आहे का? नाही हो. मल्ला आहे का मी? मल्ला नाही वाटत. इथे मी कशासाठी आलेलो आहे, आपण कशासाठी जमलेलो आहोत? आज 27 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारीची माहिती सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत की नाही? सांगा ना. सांगतो. मुळात 27 फेब्रुवारीला काय असतं? 27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारीला 27 फेब्रुवारी असते. मग 27 फेब्रुवारीला काय 28 फेब्रुवारी असते? 27 फेब्रुवारी असते. मॅडम असं बोलतो नॉनसेन्स. कोणाला बोलवलंय तुम्ही? नाही तुमचं बरोबर आहे. 27 फेब्रुवारीला 27 फेब्रुवारी असते. पण मॅडम 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. यू मीन बर्थडे? हा बर्थडे असतो. ओके. कुसुमाग्रज हे मराठीतले अग्रगण्य लेखक, कवी, नाटककार, कथाकार. विशाखा, प्रवासी पक्षी, किनारा, अक्षरबाग हे त्यांचे कविता संग्रह आहेत. हा आणि अजरामर नाटक नटसम्राट हे त्यांनी लिहिलेलं आहे. आय नो जे असं घर शोधत असतात, घर द्या लाईक दॅट ना. या आय नो हा मॅडम. घरात राहतात बिचारे. नाही हा मॅडम ते नटसम्राट एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा तर तेवढंच नाही, 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. ज्ञान हरकत नाही मॅडम, आपल्याला सगळं जमलं पाहिजे असं काही नाही. हरकत नाही मॅडम. एवढंच म्हणूनच काय होतं, त्यांच्या मराठीतल्या एवढ्या अमूल्य योगदानाचे ऋण म्हणून आपण 27 फेब्रुवारी ही मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. हा बाप रे, श्रीमंत अस्मादिकास कळू शकेल का आपण कोण बरं आहात? मी श्री ओंकार राऊत सर. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. अरे असू द्या. नाही सर. महोदय फार कौतुक वाटलं, पण मला सांगू शकाल का की तुम्हाला विवा शिरवाडकरांबद्दल, साहित्याबद्दल इतकं अगाध ज्ञान कसं काय बरं? नाही सर, मीही मराठी भाषेचा अभ्यासक आहे आपल्यासारखा. अच्छा, तुम्ही सुद्धा अभ्यासक आहात? एखादा प्रबंध वाचलाय? लिहिलाय सर मी. लिहिलाय म्हणजे मुळाक्षर, भाषेतील विरामांचे संकेत, व्याकरणाची मूलतत्वे आणि स्वर उत्पत्तीचे वर्तमान यांचे अन्योन्य संबंध आणि परिचलनात्मक विश्लेषण यावर मी प्रबंध लिहिलेला आहे सर. बाप रे महोदय, ज्ञानाचा महामार्ग पादाक्रांत करत असताना या चोरवाटेवर का बरं आला असाल? वेतन असं कितीचं वेतन मिळत असेल तुम्हाला? 11.25 लाख रुपये वार्षिकच ना? आठवड्याला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. 11.25 लाख रुपये GST TDS कापून ह्याच्या आईचं. अरे बापरे, भाषा सांभाळा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. 11.25 लाख रुपये GST कापून आठवड्याला मिळतात या इसं मला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे. काय सर? मूर्ख भोगती राजवैभवा, पंडित फिरती दारोदारी. प्रज्ञावंतांच्या घरी असा अर्थसंचय होणे शक्यच नाही. हो ना. 11.25 ह्याच्या अरे बापरे, 11.25 लाख रुपये आठवड्याला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे, विषमता आणि विसंगतीने भरलेला समाज आहे आपला. काय म्हणजे आपलं दुर्दैव पहा. आज माझ्या घरी मी इतकं भाषेसाठी करतो, संवर्धन करतो, भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न करतो, झिजतो, राबतो, झटतो, पण दीड दमडीची किंमत नाही हो मला. माझ्याकडे काहीच नाही अर्थसंचय, पण या माणसा ह्याच्या आईला. अरे बापरे सर नका ना. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हा सर शांत सर. हे दुर्दैव आहे आपलं. हा आता काय हे आहेच, आणि हे सुद्धा आपलं दुर्दैव आहे. थँक्यू. नाही मॅडम, काय करू मी यांचं?
मी तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा स्वतःला मराठी म्हणवतो तेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे, हे आपल्याला माहिती आहे का? आता असं नका ना करू तुम्ही, सारखं सारखं तुम्ही चीटिंग करता. आता मराठीला मराठी नाव दिलंय ना तुम्ही मगासपासून, मग आता हे अजिबात बिजिबात कशाला जोडताय? अजिबात नाही ग भवाने, अभिजात अभिजात असू द्या असू द्या अभिजात. आय नो आपले MAG चे रायटर अभिजात पवार, राईट? गप सर गप सर नका ना सर, शांत ना. ताडपत्री अशी खाली टाकी नाचीन. मूर्ख आहेस का तू जराशी? शांत बावळट. मुळात हास्य जत्राच्या लेखकांना अभिजात या शब्दाच्या जवळपास नेणं हे सुद्धा पाप आहे. काय बोलता? अरे बापरे. त्या मोठे गोस्वामींनी शोधून शोधून भाषा शत्रू आणलेले आहेत. पाणी घेता सर? पाणी घ्या. शांत सर. धाडसी वाक्य बोललाय तुम्ही, पिऊन घ्या. थोडं घ्या पाणी पिऊन. रिलॅक्स ना सर. इतकं इथे भाषेची महती मी सांगतोय, अभिजात भाषेबद्दल काहीतरी सांगतोय, ते ऐकायचं सोडून अभिजात पवार म्हणून विनोद केला. तुडवी मूर्ख मुलगी. रिलॅक्स रिलॅक्स सर. शांत ना सर. तर अभिजात भाषा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत होतो. अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेला 1500 ते 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असतो, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा. मराठीला तर 2200 ते 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे पुरावे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारकडे कधीच सुपूर्त केलेले आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्र प्रदेश निर्माण होण्यापूर्वी सुद्धा मराठी प्रचलित होती, हे आपणास ठाऊक आहे का? हो सर. हो, तुला नंतर बघतो मी, थांब. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधी महाराष्ट्र प्रदेश हा महारठ्ठ नावाने ओळखला जायचा. पुढे जाऊन शब्दांचे अपभ्रंश झाले. थोबडावीन. अपभ्रंश झाले तर महारठ्ठ, महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा म्हणजे महारठ्ठी. पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झाली महरठ्ठी. त्याचा पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झालं मराठी. आणि मग प्रचलित झाली ती मराठी. क्या बात आहे सर. सेम माझ्यासारखं, सेम पिंच एकदम. म्हणजे तुम्ही लांब राहा. यू नो टकू, माझं आधी नाव आहे ना मैनावती होतं. मला ना खूप ऑड वाटायचं, खूप ओल्ड फॅशन, म्हणून मी माझं नाव मनीषा केलं. मग काय झालं, अर्धी लोक मला मनी म्हणायची आणि अर्धी लोक मला शा असं म्हणायची. त्याच्यामुळे मला ना असं खूप कंटाळा आला. मग लहानपणीच मी माझं नाव बदलून मोना केलं. आणि जेव्हा मोठे झाले तेव्हा मी सगळ्यांची डार्लिंग झाले. सो नाव आय एम मोना डार्लिंग. बूम बूम. राजपूत दाद देऊ नका. असंच चालू राहिलं तर कालांतराने ज्या मान्यताप्राप्त अभिजात भाषा आहेत त्या नामशेष होतील, त्या संपुष्टात येतील आणि येणाऱ्या पिढीला अशी सांकेतिक भाषा वापरावी लागेल. हे लक्षात येतंय का तुमच्या? नो, इट इज नॉट लाईक दॅट. इट इज बूम बूम. करा करा करा. सर सर नका. नो वरीज, नो वरीज, नो वरीज. कुठे गाढवासमोर गीता वाचताय? आनंदाची बाब ही आहे की गाढवाला तो गाढव आहे हे कळतंय. सर मला कळतंय बरं का, तुम्ही मला गाढव म्हणताय म्हणून. तीच लायकी आहे तुमची. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मला एक महत्वाचा पुरावा किंवा महत्वाचं उदाहरण तुम्हाला द्यायचंय. ते म्हणजे हेच की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे कधी कळतं, जेव्हा नाणेघाटावरच्या एका शिलालेखात त्याचे पुरावे सापडतात. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नाणेघाट, मला माहिती आहे नाणेघाट. नाणेघाट. येस येस येस. तिकडे मी ना पावसाळ्यात भिजायला गेलेली. भिजायला. आणि मी तिकडे ना भजी पण खाल्ली. खाल्ले. आणि मी तिथे भुट्टा पण चावली. कणीस खाल्लं. आणि तिथे चाय पण पिली. चहा प्यायले. एकही शब्द नीट बोलत नाही ही मुलगी. माफ करा. रिलॅक्स ना. खूप चिडताय आता मस्तीखोर. तुझा बाप मस्तीखोर. वर्गात आलोय तुझ्या मी. ए मस्ती करू. अशी मस्ती करतोय मी. अरे बापरे. चर्चा एकदम अशी तापलेली आहे. चटक्क लागलेली मला चर्चा. माझं आडनाव हे अष्टीकर आहे. कृपया तिला सांगा ते अष्टीकर असंच घ्यावं. तुम्ही चिडू नका. आज कर उद्या कर. तुझा बाप आज कर उद्या कर. जाऊ दे ना सर. तुझ्या घरची पडलेली काम आहे मी. आज कर उद्या कर, वाटेल तेव्हा कर. जाऊ द्या, परवा कर. राजपूत. काय झालं सर? अरे सर असं नका करू ना सर. नाही करायचं मला कार्यक्रम. सर थांबा ना.
सर मूर्ख. What happened, manager? सर नाणेघाटावर शिलालेख कोरले. आज बऱ्याच दिवसांनी मला नाही मार पडला. Okay, fine. पण मॅनेजर आपण ना नाणेघाटावर नक्की जाऊया हा. अरे नाणेघाट. वा 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 वा. बरोबर आहे एवढा बारीक बस ना झालं झालं. हा सासू सून वडापाव सेंटर. या बात खूप छान वाटतंय आई. मला पण आई होईल ना सगळं मी पाया पडते. होणार होणार. बाहेर येऊन पाया पडा. लोकांना पण दिसू दे. बाहेर येऊन पाया पडा. बाबू बाबू गिराईक येतील ना रे. अरे येणार का आई. युनिक कॉन्सेप्ट आहे यार. सासू सुना वडापाव सेंटर. जगात कोणी चालू केलं नाही. नाव ऐकूनच लोक येतील बघ आता. चलो मोनी माई करताय मेरे को वडापाव दे दो. काय रे बाबू. अरे आंटी ये गिराईक को ऐसा करता है क्या. ऐसा काल को काय को हाथ लगाता है आंटी. मैं करेंगी तो चलेगा क्या. नहीं यार तेरा तो कंटा है ऐसा करने क्या बोल रहा है भैया. ऐसा क्या भैया मत बोलने का रे. भैया नहीं इकडे आई फोटो काढूया. चल आपला या सेल्फी. आई हे घे चल. नाही रे नाही आधी सुनबाईला भरव घरची लक्ष्मी आहे ती. बरं तू घे चल. नाही आई पहिला मान तुमचा. आधी तुम्ही खा पेढा. नाही नाही आई पहिलं तुमचा. आधी तू खायला पाहिजे की आई तुमच्या आशीर्वाद. मागे ठेवलं ते खाऊन घ्या. हे मागे ठेवलं ते खाऊन घ्या. सई ताई सोनल ताई बघितला माझ्या घरातला सूरज बडजात्याचा सिनेमा. आमच्या घरातलं एक गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट हम साथ साथेवर आलंय. त्याचं कारण म्हणजे हे सासू सून वडापाव सेंटर. या कारणामुळे दोघींची भांडणं मिटलेत. घरात आनंदी आनंद आलाय म्हणून. बाकी काय ना. या आई आई तुम्ही ताट का धुताय. अजून गिराईकच नाही आले. ताट धुवून ठेवलीत मगाशीच मी. तसं नाही ग घर आहे काय. आपण गाडी टाकली हॉटेल आहे मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. आऊ पण आई घर पण आपण स्वच्छच ठेवतो. असं का बोललात. घर आहे का बाय माझी तू स्वच्छच ठेवते पण इथे मी करते तू नको करू म्हणून मी करते. गिराईकाला येत. या या बसा बसा बसू बसा बसा या या काकू बसा. काय असं काय. आय जवळजवळ ह्या खुर्ची बसली असतीस. काय त्याच्या आईला नवीन दुकान. वा 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 वा. जागा बाक्या एक नंबर पॉइंटच आहे. म्हणजे धंदाच होणार नाही का. काय एक देऊ नंबर. काय देऊ तुम्हाला काय देऊ. मला मग काय काय खाणार तुम्ही. एक वडा सांबार द्यावा. आणि तुम्ही. हा मलाही वडा सांबार. लगेच गरम गरम देतो. एवढं सगळं आहे पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होतं तिला. दुसरं नाही आवडत तिला. बरं बरं नका देऊ. हा मला वडा सांबार नका देऊ. सामोसा सांबार द्या. बघितलं का आता सामोसा कोणी सांबारात बुडून खातंय. खातात. आमच्या घरी खातात. तुमच्याकडे कसा आमरस भात खातात ना तसं आमच्याकडे सामोसा सांबार खातात. तू कशाला आमचं काढते बस का. कशाला माझं काढताय. माझ्या हो हो असू द्या बाहेर लागतोय. त्याला काय होतंय सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा. नाही तर आमरसात भात खा. त्याला काय ना. मी तर काय म्हणतोय माहितीये का. मी तर सरळ म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे. लय भारी लागतंय. ओढायचं आणि आज काय कळतंय तेव्हा. आज काय कप्पा येते होय तेव्हा खायचं त्याच्या. असंच होतं रे बाबा. सावरताना असंच होतं सगळं. काय सावरताना त्या कुठे भांडताय. असंच असतं सासू सुनांचं मायलेकीन सारखं. जसं चंपा चमेली जाई जुई. चंपा चमेली कसल्या. आमच्या आई म्हणजे झेंडू आहे. झेंडू. काय म्हणलीस. झेंडू आहात तुम्ही. झेंडू. मी झेंडू. झेंडू तुझ्यावर बसला ना पाकळ्या असं कळंग कळंग करून नीच पडतीला. सांगते झेंडू. बोलली मोठी फुल राणी. नंतर मग झागा मगा मला बघा नाही. झेंडू बसला पाकळ्या बघा असं होईल मग.
नको चटणी नको चटणी नको दादा चटणी द्या तिला दगड फुल जरा तोंड बंद करून गप्प बस जरा. अय्यो, काय गरज आहे का भांडायची दादा गप्प बसा की. ते भांडत नाहीये त्या भांडत नाहीये तुम्हाला काही पाहिजे का तुम्हाला देऊ का काही? मला बी द्या एक वडा सांबारात द्या मला. बघितलं का माझ्या लेकरांनी माझ्या आवडीच मागितलंय. समोसा बी टाका कुस करून त्याच्यात. ऐका तुम्हीच काय खात चेचा वाडा चेचा समोसा बी चेचा कळलंच नाही पाहिजे सांबारात समोसा कुठलाय आणि वडा कुठलाय. वाढते ते गप्प. काय खाऊन बघितलं का काकू कसं वाटतं? मस्तच केलाय हो आहे ना म्हणजे वडाच आहे म्हणजे एकदम. म्हणजे लय भारी. माझ्या आईच्या हातला चवच वेगळी आहे हा, म्हणजे तुम्हाला म्हणतो आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती बोटं चाटत राहतात माहिती काय माझ्या आईने वडा एक नंबर बनवते. अहो हा वडा मी बनवलाय आज. काय मी बनवलाय तू बनवला वडा? म्हणजे आई बनवतात छान पण आज मी बनव. तू अरे नमा यार आई क्या बात आहे आई. वा 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 म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिलीस आई क्या बात आहे आई मस्त आय लव्ह यू आई. ओ बाबू दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना. आपल्या घरची चव आपल्या घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना. कसं आहे ना काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे. काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना. मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई हो की नाही. आपण लाख शिकवू पण या मशी शिकल्या पण पाहिजे ना. काय गरज आहे आता मला बोलायची? नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाहीये हे कळलं का. हे मला माझ्या आईने शिकवलंय. म्हणजे काय ना प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे वडेच बनतात. तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे. आणि तुम्हाला माहितीये का अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी आहे ना आपल्याला वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या. म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील. पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले. मीच त्यांना म्हणाले आपण त्यात कॉर्नफ्लॉवर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होतील. तेव्हा कुठे चांगले झालेत ते. चांगलंय हो चांगलंय. पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्यांचं. हा ऐकतात आमच्याकडे कसं काहींच्या कानाची बोकं फक्त डिझाईन म्हणून दिली आहेत. हिला सांगा का बसा हिला जरा सांग. माझ्या नादाला नको लागूस. यो पाव आहे ना सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या. ऐक ना बाई ऐक ना तुला पार्सल देतो घेऊन घरी जा. बाबू इथं नको. असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू. नाही मी कुठे काय बोलते बाबू. नाही माझी सून खूप छान करते सगळं छान करते. आता मक्याच्या पिठाचं बोलली ना कुठे आपण जे आहे ते आपण असं उगाच काय घेत नाही क्रेडिट बिडिट. तिने ते मक्याचं पीठ टाकलं खुशखुशीत झालेत ना वडे. हा तिच्यामुळे झाले. पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार. आणि कसं मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना. हे आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमवतच नाही चमच्यानी सगळं टाकतात. आपल्या वेळेला कसं होतो आपण हातानं टाकायचो हातानं अंदाज आपला. आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यासारखा ढीकभर टाकतात. मिठाचं काढायची काही गरज आहे का. मी तुम्हाला सांगते 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं. मला आईचा फोन आला होता. ती बिचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये. त्या नादात मी जेवण बनवता विसरून गेले की मी मीठ घातलंय की नाही घातलंय. म्हणून माझ्याकडनं पडलं असेल डबल मीठ. पण म्हणून त्यांनी हे 4 चौघामध्ये काढायची गरज आहे का. या नाही करत का. तास घर डेली सोप बघत बसतात. भाजी करपून गेली त्यांना वासही येत नाही नाकाला. बघत बसतात टीव्ही. पण मी चाटून पुसून भाजी मी खाते ना. ए भाई मी तुला होम डिलिव्हरी देतो तू घरी जा यार. घरी जा यार तू. बोलते बघ मी कधी असं केलंय का. नाही मी कुठे काय करते घरात. कायच नाही करत ताई. मी कायच नाही करत. सांबार हे सगळे पाव पण माझ्या सुनेने बनवले. मी कुठे काय करते. फक्त मी असं समोसा घेऊन बसते घरामध्ये. तुला मी नाही केलंय हिनी केलंय हिनी बा. आई समोसावर का वेडी वाटतेस ऐक ना. मी फक्त खात बसते घरात. तू कुठे काय करते. नाही करत. मी असं नाही वागत आहे कधी. मी असं कधीच नाही वागलं. तरी मिरची जास्त झाली तरी मी काय बोलते. मी बोलले मी मिरची जास्त झाली सांगितलं पण नाही. तिने केलं म्हणून. घेऊन जा डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. अहो ऐकत का डॉक्टरकडे घेऊन जा. काय किती अहो मी असं का वागेन. अहो आमच्याकडे सेम परिस्थिती आहे पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता. तसं नाही मी सोडून दिलंय.
काय सोडून दिलंय? कुठल्या तुम्ही? मी इकडची लालबागची. हा मी पुण्याची. मी तिथल्या तिथे नांगी टेचते. बघितलं का पप्पू कशी बोलते मला? त्याला काय सांगताय? तिला जरा सांगा बसाय. अरे गप. हे समोसा आहे ना हे यानेच नाक तोडीन तुझं. बोलते मला. सतत सतत हे बोलायचं. नाक तोडीन, तुझ्यावर बसीन, जाळीन, मारीन, सतत व्हायलन्स. ग बस ना यार. माझी चूक झालीये. या देशी हॉटनेसच्या प्रेमात पडले ना मी. लाजतो काय? भांडतायत ते, लाजतो कसला? मला काय माहिती तुझ्यासोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे. हिला बोलते शेगडीच्या आत दाखवी निला मग. सांबार वरती तू आडाव मग रंगपंचमी घ्या. तुम्ही पप्पू भयावत माझ्या हे बाहुली मिळाली लागला बैल काय बारकं बोर काय होय? काय बाहुली काय खेळायला आणली होय मी? बाहुली गेली की टुकू 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 गेला बाहुला. आई लय बोलती जाता म्हण. काय आई? अरे माझ्या आईपेक्षा खोटं खोटं तोंड करतात या. काय बोलतोय? काय म्हण? बाबू काय बोलला? जाऊ दे बया. अरे तसं ताई हो 4 फूट चालायला 2 तास लागतात यांना. बाबा गाडी. गप बस. कसं बोलते बघितलं का? सासूला असं बोलते. आणि यो बैल माझा पप्पू कसा ऐकून घेतोय बघा. अरे कशाला बैल बैल लावलंय? आहे ग बस की. आईचंच बैल माझ्या समोर नको आवाज चढवू. नवऱ्याला बोलू नका. नवऱ्याला घ्या कुशीत बसून मग. घेणारच आहे. तुम्हाला सांगते ताई ह्याच्या वेळेला 6 महिन्याच्या या पोटात होता ना माझ्या भोकूर काटे खायचे डोळे लागले होते. काय सांगता? मग काटे पचवले तुम्ही पोरासाठी? पोरासाठी काटे पचवले. आता कदर नाही पोराला माझ्या. नसते नसते. रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो. खोलीतनं बाहेर पण येत नाही दोघांपैकी एक. मला सांगते बेडरूमला कडी लावली ना की यांना ठसका लागतो. दिवसभर अशा टून उड्या मारत फिरत असतात. बेडरूमला आपण कडी लावली ना की याचा घसा कोरडा पडतो. मलाच काय सांगताय? मला पण सेम अनुभव आहे. आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात. बाबू थोडा बाम लावून देतो का रे बाबू? मला थोडे पाय चेपून देतो का रे बाबू? नाही बोलत बाबू. बघते आमच्या पण सासूबाई अशाच बोलतात. ते बघा बघ रे बघ काहीतरी बोल तिला. बोल पप्पू. अरे गप की. त्यांनी बाबू बोलले की तुला पप्पू बोललंच पाहिजे का? इकडे कुत्र्यागत करताय लागा नुसतं. एका कुत्र्यानं भाऊ केलं की मागच्या केलंच पाहिजे. मग गप की तोंड बंद कर की. भांडायची गरज आहे का इथं? बाबा ये इकडे. तू फिरवते ती उघडलं का? काय म्हटलं माहितीये का सासवांना? म्हणजे ते लहान मुलांच्या हातात आपण पेप्सी हिसकावून घेतल्यानंतर लहान मुलं कशी रडतात तसं ह्यांना वाटतं ह्यांच्या हातातून अख्खा बाबूच खेचून घेतो. हो असंच आहे. बाबू खेचून घेतला नाही म्हणजे काय? खेचून नाही घेतला. दिवसभर असतीस त्याच्या मागं. आई तिकडे लक्ष द्यायला हाय का मला वेळ? माझं काय झालं ना ती तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलंय मगापासून. गप. आम्हाला जरा गप्पा मारायची. सायलेन्स. पुन्हा चुकत्या त्याला का तुमच्या? ए बाबा माझं चांगलं चाललेलं ना. हो ना. का आलास माझ्या स्किट मध्ये? अरे माझ्यासाठी विषयच काढला नाही ह्यांनी. म्हणून यायला लागले मला. अरे मग एकटं यायचंच ना. त्या दोघींना का घेऊन आला? अरे ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय का. नुसती कचा 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 भांडत असते ती घरात. म्हणून इकडं घेऊन आलो. म्हणलं का बघून तरी कळल. सासू सुना कशा एकदम माया लिकी सारख्या आहेत त्या. किती आनंदानं धंदा करते त्या. पण टवळ्या लायकीवच गेल्या त्याच्या आईला त्याच्या. वडापाव सेंटरचं माहिती ना. चल बार मध्ये बसूया. कसं काय मार्ग काढायचा बघावं लागेल. ही मला सांगायचं ना. मी दिलं होतं. मी कोण ह? माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह. पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगते परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर राहिलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँक लुटतील ना जातील. पण नाही.
त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं. तितक्यान माझा पेन पडला. तो पडलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय आय सांगतो नको नको तिथं तुरवलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह. पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या असलायचे तिला चांगला होता एकदम भारी केस. कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छा कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो, छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतेच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा पहिलाच केस आहे. बायकोला सांगितलं आवरी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, पण ती बोली तुमची लायकीच नाहीये. ती बोले आपलं तरी काय जातंय, आपला पण बोलीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो तर जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या, पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होतंय. हो मॅडम, मला इथून बाहेर काढा ना. इथं डेंजर डेंजर कैदी ह. आशू टकल्या, पशा ढापण्या, ओके, गवल्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील पण स्वतःला टायगर समजतो. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर काढा ना मॅडम. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चला आपण सुरुवात करूया. मिलाट, माझा वशील. हो मॅडम, वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी सॉरी, ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स, सगळं लफडा होतं. नाही नाही सर, आता मी परफेक्ट करीन ना सर. आता मी परफेक्ट करीन. त्याच अपेक्षित सगळं बसलं. ट्राय ट्राय ट्राय. सुचलं. कॉंग्रॅच्युलेशन. सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार, तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन, म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळेला बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं? मी कोर्टात जाऊन सांगेन, मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो, कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. That's all, my lord. सुटलं 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 सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरीवला. पण मला खुनाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना, त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? खुनासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. तोपर्यंत तुम्ही घरी असाल, मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल, आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, परत ते जेलमध्ये टाकतील. ते किळकोळ ना असं टायर मध्ये घेऊन लेत धुतात, तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल, मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन, मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे, कारण की ज्या वेळेला जमनलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. बॉम्ब ब्लास्ट? हो बॉम्ब ब्लास्ट.
तुम्ही सुटलात ना? सुटलं. पण मला बॉम्ब्लास्टच्या आरोपाखाली अटक करतील. अहो पण ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे, परत तुम्ही घरी जाल, परत पोलीस पकडतील, हा परत ते पोलीस स्टेशन मध्ये टाकतील, कुदवतील. आता 10 दिवस कुदवतील आणि 10 दिवस झाले की परत मीच येईल. परत तुम्हीच? हा, तुमच्या बायकोला कोण परवडतं? झालं. मग परत मीच येईल आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन, मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीये. कारण की ज्या वेळेला बॉम्बला झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. तीन गुन्हे करून सुटलाय. बोल मॅडम, लय भारी. हो मॅडम, पण मला आतंकवादी समजून फासावं चरवला तर काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा, आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय? म्हणजे ना पटतच नाही माझी एवढी मेहनत. मॅडम, तुमचा बीट चुकलेला. आवरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना, माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधा सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा एवढा मिलॉट चश्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जबरबर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेचं आहे, नको करू असं. अरे हिंदीत का बोलते? इथे आपली मराठीची बोंब आहे. काय गौरव? नाही तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे, फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालते, बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी, मी घरी पप्पाला सांगून आलोय, जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे, तू बोटीवर मच्छी पकडशील, मी आपली घरी काय. नाही आपण जिंकणार सर. हा ना सर, जिंकणार. कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला. बोल. जिंकणार. सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कौरा कॉन्फिडन्स आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे? बोला. तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? नाही येत, पण का करायचा? कसं आहे ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. कोर्टात मोबाईल वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ, चल निघ बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय? अरे कसला फालतू युक्तिवाद करता तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार. सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू? मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा फायनल आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार? नाही लढणार आहे. मी सावता लढणार. मिलॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील. तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला, तो बॉम्बस्फोट हिने केलेला, तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावं चरवा. नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा, हिला बरबाद करा. सर, माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न आहे. स्वप्नच राहणार. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृक्ष वकील करा. एकदम गायब करा. आता मला छोटा वकील नको आहे, मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा.